मग आपण निवेदन दिलेलं आहे, कशा स्वरूपात निवेदन दिलेलं आहे आपण? आज गेल्या 1.5 महिन्यापासून ही घटना घडलेली आहे. पोलिसांना वारंवार आम्ही जाब विचारूनही त्याच्यावर कुठलीही तक्रार त्यांनी योग्य असं हे केलेलं नाही. त्याच्यामुळे आम्ही आज सगळेजण अध्यक्ष मॅडमना भेटण्यासाठी आलो होतो. वंचित बहुजन आघाडीची एकच मागणी आहे की लवकरात लवकर मुलीचा तपास लावावा, अन्यथा आम्ही वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. आतापर्यंत आपण किती वेळेस पोलीस स्टेशनमध्ये गेलात, किती प्रयत्न केलेत, काय त्याचं उत्तर आलंय आतापर्यंत का? त्याचे जे इन्चार्ज आहेत लोहारा तालुक्याचे, त्यांच्याकडे सतत त्याच्या मागणी आणि याचा पुरावा आम्ही घेत आहोत, पण त्यांच्याकडे सविस्तर उत्तर मिळत नाही. वारंवार आम्ही आरोपीचे लोकेशन देऊन आरोपीचे नातेवाईकांकडे ते राहिले असेही सांगून जर त्यांनी ॲक्शन घेत नसेल तर याच्यात पोलिसांचा हात आहे असा आमचा आरोप आहे. सर, आतापर्यंत मॅडमने सांगितलं की पोलिसांचा हात आहे. आतापर्यंत आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे आपण किती प्रयत्न केलेले आहेत? मुलगी साधारणपणे आता 1.5 महिना होतो आहे मिसिंग आहे. तर या संदर्भात आमचे सोलापूरचे जे जिल्हाध्यक्ष आहेत मडीखांबे साहेब, हे स्वतः लोहारा पोलीस स्टेशनशी संपर्क साधून आहेत. त्यांनी वेळोवेळी आरोपींशी ज्या ठिकाणी आरोपींशी आहे त्यांचं लोकेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा आता परिवार या ठिकाणी मुलीचा आहे. गेली 1.5 महिन्यापासून मुलगी बेपत्ता आहे आणि पोलीस डिपार्टमेंट काय करते? गोसावी समाजाची मुलगी आहे. आपण जर पाहिलं भिगवणमधली मुलीचं 3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये त्यांनी तपास लावला, ती मुलगी शोधून आणली. 1.5 महिन्यापासून मुलगी जर गायब असेल तर इथलं प्रशासन काय करतं आहे, हा आमचा खरा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की हे गोसावी समाजातील भटक्या विमुक्त जाती जमातीतील लोक आहेत. हे अतिशय गरीब समाजातील लोक आहेत. आज यांचा उदरनिर्वाह सगळा संयुक्त कुटुंबातील वेगवेगळे व्यवसाय करून चालतो आणि अशा परिस्थितीमध्ये यांच्या कुटुंबातली ती एक लहान मुलगी, अल्पवयीन मुलगी आहे. 12 वर्ष आणि साधारण 9 महिने असं तिचं वयोमान आहे. ही मुलगी 1.5 महिन्यापासून जर हे असेल, मिसिंग असेल, तर आमचा स्पष्ट आरोप आहे की पोलीस प्रशासनानं याच्यामध्ये कुठलीही खबरदारी घेऊन तपास केलेला नाही. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की आपण तपास योग्य पद्धतीने करावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही लवकरच या ठिकाणी तीव्र स्वरूपात आंदोलन उभा करू. चालू केलं नाही का परत सर? रिटर्न करा, कट करा पहिलं सगळं परत सर. घ्या. आज ओके. जानेवारीच्या 12 ते 15 तारखेपासून एक मुलगी लोहारा या गावातून बेपत्ता झालेली. त्यांचं मूळ गाव आहे अक्कलकोट, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट. ते अत्तर विक्री करून आपल्याला उपजीविका भागवण्यासाठी इथं लोहारामध्ये आलेले होते. त्यांची मुलगी किराणाच्या 12 वर्ष 9 महिने तिचं वय आहे. 13 वर्ष का 12 वर्ष 9 महिने. ती किराणा दुकानातून सामान आणतो म्हणून जेव्हा अशी गेली, त्या मुलाला फोन केले आणि तो मुलगा तिला पळवून घेऊन गेला. आम्ही रीतसर त्या पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केलं आणि तिथले अज्ञाताच्या विरोधामध्ये तो गुन्हा दाखल झाला. आम्ही पोलीस स्टेशनला मोबाईल नंबर दिला, लोकेशन दिला, फोटो दिला. त्याच्यानंतर वारंवार जो आयो आहे त्यांना आम्ही या ठिकाणी यांच्या भावाबरोबर त्यांचा संपर्क आहे, त्याच्या चुलत्याबरोबर त्याचा संपर्क आहे. नवीन मोबाईल आलेला आहे. आपण या सगळ्यांचे CDR लोकेशन वगैरे जर काढला तर तुम्हाला मुलगी कुठं आहे हे भेटेल. याच्या पुढे जाऊन आम्ही मुलगी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील एकलकवटे या गावी आहे हे सुद्धा आम्ही जे तपास अधिकारी आहेत त्यांना आम्ही सांगितलं. पण आमच्या त्या सूचनेवर त्यांचं दुर्लक्ष झाल्यामुळं आज आम्ही उस्मानाबादचे सगळे पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि आपल्या राज्याचे राज्य प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडीच्या राज्याचे राज्य प्रवक्ता अरुणाबा जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही पोलीस अधीक्षक मॅडमना एक निवेदन दिलं की मॅडम, या मुलीचा जो लहान आहे, जर भिगवणच्या केसमध्ये 2 दिवसात तुम्ही संज्ञान असलेल्या 21 वर्षाच्या मुलीला तुम्ही शोधून काढू शकता, तर 1.5 महिना झाला, 1.5 महिने एक छोटीशी मुलगी बेपत्ता झालेली आहे. मग पोलीस प्रशासन का झोपलेलं आहे का, असा हा प्रश्न विचारण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आम्ही मॅडमना या ठिकाणी आलेलो होतो. आम्ही निवेदन दिलेलं आहे. पण आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासन असू द्या किंवा जिल्हाधिकारी असू द्या आणि या राज्याचे जे गृहमंत्री आहेत यांच्या मार्फत ही बातमी जाऊ द्या की जर
या 4-5 दिवसामध्ये जर ही मुलगी जर शोधून आमच्या आईवडिलांच्या ही जे आईवडील आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जर यांच्या स्वाधीन नाही केला तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि सुजातदादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सगळं कानावर घालून या ठिकाणी अतिशय उग्र स्वरूपाचं आंदोलन या भटक्या समाजाला घेऊन आम्ही करणार आहोत, याची आपण नोंद घ्यावी. धन्यवाद. समाजातील गोसावी समाज या ठिकाणी हे उपजीविकेसाठी अत्तर विकून स्वतःच्या कुटुंबाची उपजीविका करतात. या समाजातले हे कुटुंब मूळचं अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथील राहणारे भटकीमुक्त समाजातील कुटुंब उपजीविकेसाठी लोहारा जिल्हा धाराशिव या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी त्या मुलीला, एक अज्ञान मुलीला एका चुकीच्या माणसाने त्या ठिकाणी पळवून नेलेलं आहे. ती मुलगी आज गायब आहे. गेली 2 महिन्यापासून त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि संबंधित ज्यांनी ती मुलगी पळून नेली त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. गेली 2 महिन्यापासून हे प्रकरण चालू आहे. म्हणून सर्व हकीकत या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर मडखांबे, त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष धनंजय सोनटक्के व त्या ठिकाणी असणाऱ्या लोखंडे मॅडम व सर्व पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नाची जाणीव झाल्यानंतर, माहिती झाल्यानंतर या संबंधित अत्याचार कुटुंबाला घेऊन या ठिकाणच्या धाराशिव या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी आम्ही सगळेजण आलो आहोत. खरं तर इंदापूर जिल्हा पुणे येथील एका मुलीला ह्या पद्धतीने चुकीच्या लोकांनी त्या ठिकाणी लग्नाचा आमिष दाखवून त्या ठिकाणी घडलेली घटना आपल्याला सविस्तर माहिती आहे. माझं म्हणणं आहे की राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांना, इंदापूरच्या प्रकरणाला आपण काळजीपूर्वक दखल घेऊन पोलिसांना कामाला लावतात आणि त्याच पद्धतीचं या ठिकाणी अक्कलकोट येथील असणाऱ्या भटकीमुक्त समाजातील सुद्धा एक बालक्या नैना नावाची मुलगी गेली 2 महिन्यापासून बेपत्ता आहे. तिच्यावर सुद्धा त्याच पद्धतीने न्याय द्यावा अशी या ठिकाणी मागणी करण्यासाठी व या ठिकाणच्या धाराशिवच्या पोलिसांना ताबडतोब संबंधित घडलेली घटना जी आहे त्या कुटुंबावरती कारवाई करावी व त्या कुटुंबाची असणारी मुलगी त्यांच्या ताब्यात देण्यात यावी, यासाठी आम्ही आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने, सोलापूर जिल्ह्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले. ताबडतोब त्याच्यावर कारवाई करून न्याय द्यावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण हे निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होतो. धन्यवाद. काय अधीक्षकांची भेट झाली? सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की सध्या या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीचं काम चालू आहे. संबंधित त्या ठिकाणचे जे काय वाचक फौजदार आहेत, पोलीस अधीक्षक साहेबांचे चासकर म्हणून, ते त्यांनी हे निवेदन घेतलेलं आहे आणि सविस्तर या जिल्ह्याचे अध्यक्ष धाराशिवचे धनंजय सोनटक्के साहेब, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष चंद्रशेखर मडखांबे साहेब यांनी पोलीस अधीक्षकाबरोबर संवाद साधलेला आहे. त्याचबरोबर वाचक फौजदारांनी सुद्धा संवाद साधलेला आहे आणि संबंधित ज्या पोलीस खात्याच्या अंतर्गत ही घडलेली घटना आहे त्यांना तातडीचे आदेश देण्यात आले आहे. लवकरात लवकर चौकशी करून संबंधित कुटुंबावरती जो अन्याय झाला त्याला न्याय द्यावा आणि ज्यांनी अन्याय केला त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी असा आदेश देण्यात आलेला आहे.